स्वर्गीय रमाबाई मेश्राम यांना आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। स्वर्गीय रमाबाई मेश्राम यांच्यासाठी शोकसभा म्हणून भावपुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राम स्वराज्य महामंचाचे संस्थापक अध्यक्ष माननीय मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आयोजन केले होते। कुटुंबात दुःखद घटना घडणं हे सांगून येत नाही। या दुःख घटनांमध्ये सर्व नातेवाईक आणि समाज सहभागी होतात व आपल्या भावना व्यक्त करतात। यासाठी माननीय डॉक्टर विलास कनाके साहेब यांनी सुचवलेल्याप्रमाणे सौ माया मधुसूदन कोवे यांच्या मातोश्री स्वर्गवासी झाल्यात। या वेदना दुःखद होत्या म्हणून या भावपूर्ण पुष्पांजलीच्या घेण्यासाठी गुरुदेव सेवा भजनी मंडळ वंजारी फैल यवतमाळ यांच्या सुमरण भजन भाव पुष्पांजली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विलास कनाके साहेब हे होते। तर प्रमुख अतिथी मान्यवर माननीय प्राध्यापक मनोहर मेश्राम, माननीय मातोराव पडाळ, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी माननीय नरेश गेडाम साहेब, जिल्हा अध्यक्ष तथा आदिवासी विकास परिषद नई दिल्ली, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय शैलेश गाडेकर, अध्यक्ष श्यामादादा कोलाम बिग्रेट, माननीय एकनाथजी राऊत, अध्यक्ष विश्वकर्मा गुरुदेव सेवा मंडळ राडेगाव या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भावपुष्पांजली कार्यक्रम सुरू झाला। अतिशय भावनिक आणि सामाजिक विषयांवर संबोधन करताना माननीय नरेशजी गेडाम साहेब म्हणाले, हा भावपुष्पांजली कार्यक्रम आदिवासी समाजात सुरू करणारे पहिले व्यक्ती कोण असेल तर माननीय मधुसूदन कोवे गुरुजी हे होय। आमच्या आदिवासी समाजातील नेत्यांना सत्कार सन्मान सोहळ्यात जाण्यासाठी पत्रिकेची आवश्यकता नाही, पण एखाद्या कुटुंबात दुःखद घटना घडली असेल तर यांना त्या कुटुंबातील लोकांचं साधं सांत्वन करण्यासाठी वेळ मिळत नाही। हे आमच्या आदिवासी नेत्यांची सामाजिक बांधिलकी आहे। भावांनो, समाजाच्या दुःखात सहभागी व्हा असे स्पष्ट मत यांनी व्यक्त केले। सोबत सर्व सन्माननीय मंडळींनी आपल्या संवेदनशील शब्दातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। अध्यक्षीय भाषणात श्रद्धांजली अर्पण करताना डॉक्टर विलास कनाके साहेब यांनी स्पष्ट केले की आपला समाज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली कार्यक्रम सहभागी होत असतात, म्हणून मी माननीय मधुसूदन कोवे गुरुजी यांना एक शब्द सुचवला की आपल्या आदिवासी समाजातही श्रद्धांजली कार्यक्रमांची प्रथा सुरू करावी। हा मानवतावादी सामाजिक उपक्रम आहे, जेणेकरून आपल्याला समाजातील दुःखद घटनेत सहभागी होता येईल। ते आपलं सामाजिक दायित्व राहील असे स्पष्ट मत डॉक्टर विलास कनाके साहेब यांनी व्यक्त केले होते। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ पिंपळगाव आणि गुरुदेव सेवा भजनी मंडळ वंजारी फैल यवतमाळ यांनी भावपुष्पांजली सुमरण जागृती कार्यक्रम केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केले। या भावपुष्पांजली कार्यक्रम मध्ये सहभागी आदिवासी समाजातील अनेक लोकांनी सहभाग नोंदवला होता। प्रामुख्याने अशोकराव मंगाम, दिलीपराव मेश्राम, रामकृष्ण सलामे, अंकुश सोयाम, तबलावादक गजानन पंधरे, गणेश कुडमते, सुशीलाबाई सलाम, प्रल्हाद काळे, नितीन मेश्राम, बंडू पंधरे अनेक मंडळी या भावपुष्पांजली कार्यक्रमात सहभागी झाली होती। या कार्यक्रमाचे आभार कोवे परिवार आणि मेश्राम परिवार यांनी मानले आहे। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज।